Science 2, topic 2, life processes in living organisms, part 1. This is our second lecture on this particular topic. In first lecture, we have discussed this particular topic have two main points: energy production and cell division. We are discussing energy production. मग ह्या एनर्जी प्रोडक्शन मध्ये आपण रिस्पायरेशन नावाची प्रोसेस पाहतोय. बॉडी लेवल रिस्पायरेशन, सेल लेवल रिस्पायरेशन. बॉडी लेवल रिस्पायरेशन आपण 8वीला शिकलो, तर आता डिस्कस करतोय आपण सेल लेवल रिस्पायरेशन. आणि या सेल लेवल रिस्पायरेशन मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत: एरोबिक रिस्पायरेशन आणि अनएरोबिक रिस्पायरेशन. त्याच्यातलं आपण एरोबिक रिस्पायरेशन काय करतोय तर डिस्कस करतोय. हे सगळं मागचं लेक्चरचं सांगतोय. आणि मग एरोबिक रिस्पायरेशनचं आपण पाहिलं होतं की ते 3 स्टेप्स मध्ये कंप्लीट होतं. काय डिस्कस करतोय आपण सध्या? एरोबिक रिस्पायरेशन हे डिस्कस करतोय तर मागच्या लेक्चर्स पासून. आणि याच्या 3 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे ग्लायकोलायसिस, जी आपण कंप्लीट केलेली आहे. दुसरी स्टेप आहे टीसीए सायकल, ज्याला आज आपल्याला पाहायचं आहे. तिसरी स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आता ग्लायकोलायसिस ही आपण मागच्या लेक्चर मध्ये कंप्लीट केलेले. ह्या ऍट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस आपल्याला काय भेटलेलं आहे की पूर्ण पायरुविक ऍसिड, आणि हे पायरुविक ऍसिड काय झालेले कन्वर्ट झालेले. कशामध्ये कन्वर्ट झालेले? ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट झाले. आणि तिथं आपण काय कोणती स्टेप संपली आपली? ग्लायकोलायसिस. आज आपल्याला स्टेप नंबर 2 पाहायचंय टीसीए सायकल. याचं लॉंग फॉर्म काय आहे? टी ट्राय सी कार्बोक्सिलिक ए ऍसिड सायकल. याचं दुसरं नाव काय? लॉंग फॉर्म काय? ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आणि याला अजून एक नाव आहे, याला क्रेब नावाच्या सायंटिस्टने शोधून काढलंय, म्हणून याला क्रेब्ज सायकल असं सुद्धा म्हणतात. बघा मी काय म्हणतोय की आपण सध्या सायन्स 2 त्याच्यामधला पार्ट 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 त्याचं सेकंड लेक्चर चालू आहे. फर्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलेले आहे की आपल्याला ह्या धड्यामध्ये 2 लाईफ प्रोसेसेस शिकायच्या आहेत. पहिली आहे एनर्जी प्रोडक्शन, दुसरी आहे सेल डिव्हिजन. आपण एनर्जी प्रोडक्शन डिस्कस करतोय. एनर्जी प्रोडक्शन मध्ये आपण पाहिले रिस्पायरेशन नावाची प्रोसेस आहे. रिस्पायरेशन मध्ये बॉडी लेवल रिस्पायरेशन आहे, सेल लेवल रिस्पायरेशन आहे. आपण सेल लेवल रिस्पायरेशन डिस्कस करतोय तर जे सेलच्या आतमध्ये होतं त्याचे 2 प्रकार आहेत: एरोबिक रिस्पायरेशन आणि अनएरोबिक रिस्पायरेशन. एरोबिकला ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि एरोबिकला ऑक्सिजनची आवश्यकता नसते. आपलं सध्या एरोबिक रिस्पायरेशन आपण डिस्कस करायलो. त्याच्या 3 स्टेप्स आहेत: ग्लायकोलायसिस, टीसीए सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ग्लायकोलायसिस आपण मागच्या लेक्चर मध्ये कंप्लीट केलेले आहे. आपल्याला ऍसिटिल कोएन्झाइम ए भेटलेले ग्लायकोलायसिसच्या एंड मध्ये. आता आपण डिस्कस करतो टीसीए सायकल. त्याचा लॉंग फॉर्म आहे ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल, किंवा त्याचं हॅन्स क्रेब नावाच्या सायंटिस्टने प्रोसिजर शोधून काढली, म्हणून हे क्रेब्ज सायकल. याच्यामध्ये काय होतं हे बघा, ग्लायकोलायसिस कुठं पूर्ण होतं? सायटोप्लाझम मध्ये, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. या पाहिजे सेलला रिस्पायरेशन आहे, सगळ्या गोष्टी सेलच्या आतमध्ये व्हायला लागल्या. आणि आता हे टीसीए सायकल कुठं पूर्ण होतं? माइटोकॉन्ड्रिया. माइटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल आपण पाहिलेली नाही. तर या माइटोकॉन्ड्रिया मध्ये काय होतंय? टीसीए सायकल पूर्ण होतं, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि मग हे काय होतं की हे जे ऍसिटिल कोएन्झाइम ए आहे ना तयार झालेलं ऍट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस, मागच्या लेक्चर मध्ये बघा थोडस बायोलॉजी सेक्शनला माझा एक सल्ला राहील तुमच्यासाठी. कोणता? की
हे थोडंसं सेकंड लेक्चर ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस थोडंसं फर्स्ट लेक्चरचा रेफरन्स घ्या, ते पहा. जास्त नाही, 20-25 मिनिट असेल, ते पहिल्यांदा पहा. म्हणजे काय होईल, लिंक लागेल. केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समध्ये कन्सेप्ट असतात वेगवेगळे असतात, पण याच्यामध्ये काय करणार, एक लिंक महत्वाची असते. तर मग हे ऍसिटिल को एन्झाइम तयार झाले. कधी तयार झाले? ऍट द एंड ऑफ ग्लायकोलायसिस. हे कुठं होतं? हे इट इज एंटर, हे एंटर होतं. कुठं एंटर होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतं. कुठे एंटर होतं? मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतं. आणि एंटर झालं की याच्यामध्ये काय होतं, ऍसिटिल पार्ट जो आहे, ह्या ऍसिटिल को एन्झाइम एचा, ह्या ऍसिटिल को एन्झाइम एचा हा जो फक्त ऍसिटिल पार्ट आहे, हा ऍसिटिल पार्ट काय होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतो. कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतो. आणि काय तयार होतं, आणि CO2H2O, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साइड, H2O पाण्याचा, NaDH2 आणि FADH2 काय होतात, तयार होतात. हे आहे TCA सायकल. काय आहे TCA सायकल? आय रिपीट, इट इज सेकंड स्टेप. समजा आपल्याला नुसती शॉर्ट नोट आली, राईट, शॉर्ट नोट ऑन TCA सायकल, थोडंसं वेगळं, तर मग आपल्याला रेफरन्स द्यावे लागतील. काय रेफरन्स द्यावे लागतील? TCA cycle, it is a term related with cellular respiration in the presence of oxygen. It is the second step of aerobic respiration. TCA stands for tricarboxylic acid cycle. As it is discovered by scientist Hans Krebs, it is also called as Krebs cycle. It takes place in the mitochondria of the cell. Acetyl coenzyme A, which is formed at the end of glycolysis, enter in the mitochondria. After that, acetyl part of this acetyl coenzyme A completely oxidized, and as a result of this, CO2, H2O, NaDH2 and FADH2 molecules are formed. बस इतकंच आहे TCA सायकल. आता काय होईल, प्रश्न कधी कधी कसे येतील, डिस्टिंग्विश बिटवीन ग्लायकोलायसिस अँड TCA सायकल. TCA सायकल आणि ग्लायकोलायसिस मधला फरक द्या. म्हणजे आपण काल ग्लायकोलायसिस पाहिले, आज TCA सायकल पाहिले. मग आपल्याला सांगावं लागेल ग्लायकोलायसिस म्हणजे काय आहे. इट इज ऑक्सिडेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. TCA सायकल काय आहे? इट इज ऑक्सिडेशन ऑफ ऍसिटिल कोएन्झाइम A. त्यानंतर ग्लायकोलायसिस टेक्स प्लेस इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. TCA सायकल टेक्स प्लेस इन द मायटोकॉन्ड्रिया ऑफ द सेल. आणि त्याचं एंड प्रोडक्ट काय काय होते, त्याचे एंड प्रोडक्ट्स काय, ऍसिटिल कोएन्झाइम A होतं. आणि याचे एंड प्रोडक्ट्स कोणते कोणते, CO2, H2O, NaDH2 आणि FADH2. हे मॉलिक्युल्स काय आहेत, तर त्याचे एंड प्रोडक्ट्स आहेत. दोन डिफरन्स झाले तरी वाचायला, नाही तर मानायचं नाही. उगाच ग्लायकोलायसिस इट इज फर्स्ट स्टेप, TCA इट इज सेकंड स्टेप, झाला एक डिफरन्स, असं नाही. कुठं प्लेस होतं आणि कोणाचं ऑक्सिडेशन होतं, हे दोन मुद्दे तरी फरकामध्ये आवश्यक आहेत. आणि आता मग तिसरी स्टेप कोणती, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. पहा नीट लक्ष द्या. आता तिसरी स्टेप कोणती, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. तिसरी स्टेप इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये काय होतं की हे जे काय आहेत, जे मॉलिक्युल्स आहेत, तर हे काय करतात की NaDH2 आणि FADH2 जे काय तयार झालेले आहेत ते ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये भाग घेतात. कोण भाग घेतं, NaDH2, FADH2. हे जे काय मॉलिक्युल्स तयार झाले, कधी तयार झाले, मागच्या दोन स्टेप मध्ये तयार झाले, ग्लायकोलायसिस आणि TCA सायकल मध्ये तयार झाले. ते याच्यामध्ये काय करतात, भाग घेतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. आणि याचं सुद्धा लोकेशन काय आहे सेल मधलं, मायटोकॉन्ड्रिया. ही सुद्धा रिएक्शन कुठं होते, मायटोकॉन्ड्रियामध्येच होते. पहा ग्लायकोलायसिस कुठं झालं, सायटोप्लाझम. TCA सायकल मायटोकॉन्ड्रिया. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मायटोकॉन्ड्रिया. तर मायटोकॉन्ड्रियामध्येच होते.
आणि काय होतं की याच्यामध्ये 3 ATP हे प्रत्येक NADH2 कडून तयार होतात आणि 2 ATP हे काय तयार होतात तर 2 ATP प्रत्येक FADH2 कडून काय होतात तर तयार होतात। या इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन मध्ये एव्हरी NADH2 मॉलिक्यूल फॉर्म्स 3 ATP, एव्हरी FADH2 मॉलिक्यूल फॉर्म्स 2 ATP आणि वॉटर मॉलिक्यूल सुद्धा काय होतात तर तयार होतात। आता इथं आपलं काय झालं, इथं आपलं एरोबिक रिस्पायरेशन पूर्ण झालं। आपण काय डिस्कस करतोय, सेल लेवल रेस्पिरेशन। त्याचे किती प्रकार आहेत, 2, एरोबिक आणि अनएरोबिक। आणि आपण आपल्या इथं पूर्ण काय झालं, एरोबिक पूर्ण झालं। त्याचे 3 टप्पे, ग्लायकोलायसिस, TCA सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन। ही जी आपण आता डिस्कस करतोय कुठं होते ती माइटोकॉन्ड्रियामध्येच होते। त्याच्यामध्ये भाग कोण घेतो, NADH2 आणि FADH2। आणि ऍट द एंड ऑफ दिस रिएक्शन 3 ATP are formed from every NADH2 molecule and 2 ATP are formed from every FADH2 molecule। आणि इथं आपलं काय संपलं, तर इथं संपलं आपलं एरोबिक रिस्पायरेशन। आता एक सहज प्रश्न पडतो, सर अगदी पहिल्या लेक्चर पासून तुम्ही हे NADH2 FADH2 असं आम्हाला सांगताय, पण हे NADH2 म्हणजे नेमकं काय, त्याचं काय लॉंग फॉर्म, FADH2 नेमकं काय, काय त्याचं लॉंग फॉर्म, काय त्याचं कार्य, आणि हे ATP काय आहे, तर त्याचा सुद्धा उल्लेख आपल्या टेक्स्ट बुक मध्ये केलेला आहे। तुम्ही व्यवस्थित छान समराइज केलेले, ज्यावेळेस मी तुम्हाला नोट्स वगैरे त्याच्यात देईल PDF स्वरूपामध्ये, ते छान त्याचं चौकोन वगैरे व्यवस्थित करून दिलेलं आहे, ते आपल्या ग्रुपवर पाहायचं। आता NA काय आहे, NADH2 आणि FADH2। NADH2 काय होतो याचा लॉंग फॉर्म, तर याचा लॉंग फॉर्म होतो निकोटिनामाइड। निकोटिनामाइड जे आहे ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड। हे कशाचं लॉंग फॉर्म आहे, तर हे NADH2। आणि FADH2 चं लॉंग फॉर्म काय आहे, FADH2। याचं लॉंग फॉर्म काय आहे, तर फ्लॅविन। F इट स्टँड्स फॉर फ्लॅविन। पुढे सारखंच कोणतं, ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड, ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड। ह्या दोन्ही टर्म कशा आहेत, तर बायोकेमिस्ट्रीशी संबंधित आहेत। हे केमिस्ट्रीच आहे, पण ही जिवंत गोष्टी घडते म्हणून त्याला बायोकेमिस्ट्री म्हणायचं। बरं नेमकं काय आहे NADH2 आणि FADH2, सर तुमचं नाव कोण सांगितलं म्हणे, नेमके काय आहेत, तर हे काय आहेत, हे दोन्हीच्या दोन्हीही एन्झाइम्स आहेत। काय आहेत, हे एन्झाइम्स आहेत। काय कशाला म्हणायचं, एन्झाइम हे केमिकल सेल मध्ये तयार होत असतं, लक्षात घ्या। आणि एन्झाइम काय करत असतं की आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळ्या बायोलॉजिकल रिएक्शन्स चालू असतात, अव्याहतपणे चालू असतात, अगदी आपण झोपलो तरी, तर त्या बायो रिएक्शन्स ज्या असतात त्याला रेग्युलेट करण्याचं काम हे एन्झाइम्स करत असतं। त्याच्यामुळे तर काय आहे, आपलं सेल्युलर रिस्पायरेशन ही सुद्धा एक बायो रिएक्शन आहे, ही एक बायोलॉजिकल केमिकल रिएक्शन आहे, मानवी शरीरात होणारी किंवा कोणत्याही प्राणी शरीरात तयार होणारी, आणि त्याला ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे एन्झाइम्स करतात। म्हणून NADH2 आणि FADH2 काय आहेत, एन्झाइम्स आहेत। आपल्या शरीरामध्ये भरपूर केमिकल्स आहेत, एंडोक्राइन ग्लँडचे जे काही सिक्रिशन्स आहे, ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, ते सुद्धा केमिकल्सच आहे। हे एन्झाइम्स हे सुद्धा काय आहेत, केमिकल्सच आहे, हे तयार होतात आणि दोघांची दोघंही कशामध्ये भाग घेतात, हे सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये भाग घेतात। समजा काही 1 मार्काला प्रश्न विचारला, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ एन्झाइम्स इन सेल्युलर रिस्पायरेशन, अरे बापरे हे तर आपण शिकवलंच नाही। हे NADH2 आणि FADH2 काय आहेत, these are the 2 enzymes that takes part in cellular respiration। आता अजून एक आपल्याला टर्म आली इथे, कोणती, ATP।
8वी पासून सांगतोय तरी काही हरकत नाही. काय आहे एटीपीचा लॉंग फॉर्म पहिल्यांदा? इट स्टँड्स फॉर ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसाइन टी ट्राय पी फॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट हे काय आहे? याचं लॉंग फॉर्म आहे एटीपी. आणि हा काय आहे? हा हे NADH2 FADH2 जसे एन्झाइम्स आहेत तसा एटीपी काय आहे तर याला एनर्जी करन्सी ऑफ द सेल म्हणतात. जसं आपल्याकडे खिशामध्ये करन्सी आहे पैसे खर्च करायला, तसे सेलला खर्च करण्यासाठी एनर्जी करन्सी आहे. कोणती आहे? म्हणून हा काय आहे? हा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. हा मॉलिक्यूल आपल्याला एनर्जी देत असतो. आणि हे मॉलिक्यूल्स काय करत असतात? हे ज्यावेळेस तयार होतात, दीज मॉलिक्यूल्स आर स्टोर्ड इन सेल. ज्यावेळेस तयार होतात सेल्युलर रेस्पिरेशन, आता पाहिले ना शेवटी एटीपी तयार होतात. एका NADH2 कडून 3 आणि 2 FADH2 कडून हे स्टोअर होतात सेल्स मध्ये. आणि ऍज पर नीड, जसं आपण काय करतो, हो पैसे स्टोअर करून ठेवले खिशामध्ये आणि ऍज पर नीड सरची फीस द्यायची देऊन टाका. ऍज पर नीड काय आहे? आपण खर्च करतो. अगदी तसंच सेल याला तयार करते, स्टोअर करते आणि ऍज पर नीड जशी गरज आहे तसं वाटून टाकते. समजा तुम्ही धावायला पळायला कुठं हायपर ऍक्टिव्हिटी चालू आहे, अशा वेळी जास्त गरज असते एनर्जीची, जास्त एटीपी मॉलिक्यूल दिले जातात. आणि मग हे जे काय आहे ऍज पर नीड एनर्जी इज डिराइव्ड फ्रॉम एटीपी. की ही जी काय ऍज पर नीड जशी आपल्या शरीराला गरज आहे त्या पद्धतीनं एनर्जी इज डिराइव्ड म्हणजे भेटते. आपण याला गेनड सुद्धा म्हणू शकतो, ऑब्टेन्ड सुद्धा म्हणू शकतो. डिराइव्ड फ्रॉम एटीपी. आणि एटीपीचे आहे म्हणून याला काय असतं तर म्हणून त्याला एनर्जी करन्सी ऑफ द सेल असं सुद्धा म्हणतात. आपल्याला इथे एक स्ट्रक्चर ऑफ एटीपी दिलेले पुस्तकामध्ये, ते पण व्यवस्थित पाहिजे. हे त्याचं केमिकल स्ट्रक्चर म्हणायचं. याला काय म्हणायचं? केमिकल स्ट्रक्चर. पहा असं एक षटकोन आहे, त्यानंतर हा एक असा पंचकोन आहे, त्यानंतर हे असं एक डार्क आहे, याला बॉन्ड आहे. हा काय? केमिकल बॉन्ड आहे. आणि हे जे आहे स्ट्रक्चर बघा, जमलं तर ठीक आहे, नाही जमलं तरी काही नाही. आणि पुढे काय आहे तर 3 फॉस्फेट बॉन्ड मॉलिक्युल्स आहेत. 1 2 आणि 3 असे फॉस्फेट मॉलिक्युल म्हणून त्याला ट्रायफॉस्फेट म्हणतात. आणि हे जे आहे या पद्धतीनं काय आहे? एटीपी आहे. आणि ज्यावेळेस हा एटीपी वापरला जातो त्यावेळेस तो एडीपी मध्ये कन्वर्ट होत असतो. कशामध्ये कन्वर्ट होत असतो? एडीपी मध्ये. तुमच्या पुस्तकामध्ये फार छान आहे बघा, मोबाईलच्या बॅटरी सारखं चित्र काढले. बॅटरी फुल म्हणजे एटीपी आणि एम्प्टी झाली की एडीपी ॲडिनोसाइन डायफॉस्फेट. ह्या एटीपी मध्ये 3 गोष्टी असतात. कोणत्या 3 गोष्टी असतात? एक ॲडेनिन असतो. काय असतो? एक ॲडेनिन. ह्या एटीपी मध्ये 3 गोष्टी असतात. पहिली कोणती आहे? ॲडेनिन. ही एक गोष्ट असते या एटीपी मध्ये. दुसरी असते पेंटोज शुगर. जे आहे पेंटोज शुगर आणि रायबोज असतं. पेंटोज शुगर किंवा कधी कधी रायबोज सुद्धा असतं. आणि नंबर 3 दुसरी गोष्ट असते फॉस्फेट ग्रुप्स असतात. काय असतात? फॉस्फेट ग्रुप्स. अशा 3 गोष्टी असतात एटीपी मध्ये. हे ॲडेनिन आहे, हे शुगर मॉलिक्यूल आहे आणि हे काय आहे? 3 फॉस्फेट ग्रुप्स असतात. आणि एनर्जी कशी भेटते तर या फॉस्फेट ग्रुपचे बॉन्ड ब्रेक होतात आणि काय भेटते? एनर्जी होते. आणि मग डायफॉस्फेट, एक फॉस्फेटचा बॉन्ड ब्रेक झाला, हे पहा इथं 3 आहेत म्हणून मी ट्रायफॉस्फेट म्हणून, याचा बॉन्ड ब्रेक झाला, एनर्जी भेटलं की 2 शिल्लक राहतात म्हणून एडीपी तयार होतो. ॲडेनिन जे आहे तो आहे डायफॉस्फेट. काही हरकत नाही. आज के लिए इतना ही काफी है. थैंक यू.